नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी कशी करायची आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यावर्षी राज्य शासनाने DCS-MH ॲपद्वारे ई पीक पाहणीची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. लॉग इन पासून प्लॉट निवडणे, पिकांची नोंद, GPS सह फोटो अपलोड करणे आणि माहिती सबमिट करण्यापर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तेथे सर्च करा DCS ट्रेनिंग ॲप म्हणून येईल, तर त्याला DCS ट्रेनिंग ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा आणि ओपन झाल्यानंतर त्याला परमिशन ग्रँट करा. परमिशन ग्रँट केल्यानंतर आपली भाषा निवडा आणि नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट केल्यानंतर इथं सर्व्हिसच्या हा एक ऑप्शन येतो आणि तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा हा एक ऑप्शन येतो. तर आपल्याला तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा हा ऑप्शन निवडायचा आहे 2 नंबरचा आणि सर्वेक्षक म्हणून साइन इन करायचं आहे. इथं आपण एक आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि नंतर खाली आता आपण हे डेमो म्हणून demo@9011 हा पासवर्ड टाईप करून संकेतकाची विनंती करा याच्यावरती बटनावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपण बघत आहात मोबाईलच्या स्क्रीनवरती माझी कार्यमध्ये आता सर्वेक्षण प्रलंबित वरती 199 हे प्रलंबित आहेत. तर त्यामध्ये आपल्याला आपण बघत आहात 199 जवळपास आणि अपलोड केलेले 0 आहे दाखवत आहे. सर्वे पेंडिंगमध्ये 199 दाखवत आहे. अपलोड प्रलंबितमध्ये 0 दाखवत आहे. तर आपल्याला काय करायचं आता पुढे यायचंय आणि सर्वेक्षण माझे कार्य आपली प्रोफाईल वगैरे अपडेट करायची असेल ते पण आपण करू शकता. याच्यामधून पुढे यायचंय सर्वेक्षणमध्ये. त्याच्यानंतर सर्वेक्षण सुरू करा. याच्यावरती आपल्याला दिसून येईल की ओनरची लिस्ट जॉईंट अकाउंट आहे का मेन ओनर आहे ते. त्याच्यानंतर आता सर्वेक्षण सुरू करावरती आल्याच्या नंतर आपलं लोकेशन ऑन करायचंय आणि 20 मीटर अंतराच्या आतमध्ये आपल्याला ते प्लॉट दिसेल. त्या प्लॉटवरती 20 मीटर अंतरावरती जाऊन आपल्याला सर्वेक्षण करण्यात असा म्हणजे ऑप्शन येईल, त्याच्यावरती टॅप करायचंय. त्याच्यानंतर 20 मीटर अंतरामध्ये आपण अचूक आहोत का नाहीत याची ती छाननी करेन आणि होय म्हणून आपल्याला पुढे जायचंय. पुढे गेल्याच्या नंतर जमिनीचा वापर बिगर शेती म्हणजे म्हणजे पडीक जमीन काय आहे का असेल तर होय करा आणि तिथे टाका काय आहे त्याच्यामध्ये, हाऊस आहे, तलाव आहे का विहीर आहे, काय पडीक जमिनीमध्ये आहे ते हे करा आणि त्याचा एक फोटो अपलोड करा आणि नसेल तर नाही करा आणि पुढे या बटनावरती क्लिक करा. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पडीक नापीक मोकळी जमीन आहे का त्याचा परत एक ऑप्शन येईल. असेल तर काय आहे, वेस्ट जमीन आहे, वॅकेंट आहे म्हणजे खाली आहे का काय ते बघायचं आणि नंतर किंवा नाही म्हणून पुढे जायचं. ओनर ऑफ सर्वे म्हणजे शेतकऱ्यांचे 2 नावं दिसत आहेत. 2 ओनरच्या नावे जमीन असल्यामुळे 2 दाखवत आहे. याच्यामध्ये असं म्हणत आहे की आपण याच्या अगोदर काही पीक ऑलरेडी हार्वेस्ट केले का म्हणजे काढले आहे का. असेल तर काहीतरी टिप्पणी वगैरे द्या, नसेल तर नाही म्हणा. टिप्पणी वगैरे द्यायची इच्छा असेल तर द्या आणि पुढे या बटनावरती क्लिक करा. पुढे आल्याच्या नंतर आपल्याला तिथे दिसत असेल पीक सर्वेक्षणमध्ये आपलं आता कोणतं आहे. हे जर फळबाग जमीन असेल तर बायोनेल हे पहिले 2 ऑप्शनवरती होय करून आपली फळांची माहिती कुठले फळबाग आहे ते पिकाचे नाव वगैरे निवडून आंबा वगैरे काय आहे ते निवडा. नसेल तर नाही वरती क्लिक करा आणि सीजनल वरती या. असेल तर इथं निवडा, नसेल तर पुढे या आणि सीजनल वरती क्लिक करा. सीजनल वरती आल्याच्या नंतर आता सीजनल वर आल्याच्या नंतर येस या ऑप्शनला क्लिक करा आणि पिकाचे नाव निवडा. आता आपलं उदाहरणार्थ सोयाबीन हे पीक आहे. सोयाबीन पीक निवडण्यासाठी आपण बघू शकता या लिस्टमध्ये सोयाबीन पीक किंवा मग आपण सर्च करून सुद्धा निवडू शकतो. सोयाबीन हे पीक निवडल्याच्या नंतर पिकाचा वाण निवडा. पिकाचा वाण हायब्रिड, पेरणीची आपण ज्या दिवशी पेरणी केली आहे ती तारीख तिथे टाका. त्याच्यानंतर क्रॉप पॅटर्न म्हणजे मिश्र पीक आहे का सिंगल आहे. सिंगल असेल तर सिंगल निवडा, मिश्र असेल तर मिश्र निवडा. त्याच्यानंतर खाली आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे. आपल्या जमिनीचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं तिथे टाका. त्याच्यानंतर आपला सिंचनाचा प्रकार म्हणजे आपण प्रवाही सिंचन आहे का ठिबक सिंचन आहे ते विचारलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये जर प्रवाही सिंचन असेल
तर नॉन इरिगेटेड ऑप्शन सिलेक्ट करा आणि इरिगेटेड जर आपलं ठिबक वगैरे काही असेल तर निवडा. आणि त्याचा हे कशाबद्दल काय आहे, सिंचनाचा स्रोत काय आहे, विहीर आहे, लेक आहे म्हणजे तलाव आहे का काय आहे ते तिथे निवडा. त्याच्यानंतर तिथे फोटोसाठी एक परमिशन मागितली जाईल, ती परमिशन द्या आणि आपल्या पिकाचा फोटो घ्या. फोटो घेतल्यानंतर तिथे खाली तुम्हाला काही टिप्पणी वगैरे द्यायची असेल तर देऊ शकता. त्याच्यानंतर पीक जोडावरती क्लिक करा आणि पुढे जा. आता छायाचित्र अपलोड झालं आहे. तर याच्यानंतर काय, पीक जोडावरती क्लिक केल्यानंतर समोर आल्याच्यानंतर सीजनलमध्ये पीक ॲड झालेले दिसून येईल. दिसून आल्याच्यानंतर आपण पुढे यायचे आहे. पुढे आल्याच्यानंतर होय करा आणि पुढे जा वरती क्लिक केला. क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचे नाव, सर्वेक्षण, सारांश वगैरे तिथं तुम्हाला पिकाची माहिती दिली जाईल. त्याला परमिशन द्या आणि जतन करावरती क्लिक करा. त्याच्यानंतर जतन केल्याच्यानंतर सर्वेक्षण प्रलंबितमध्ये बघा आता आपल्याला 198 दिसत आहे आणि अपलोड प्रलंबितमध्ये 1 दिसत आहे. तर त्याच्यावरती आपलं सर्वेक्षण आपण बघू शकता. आपल्या पिकाची माहिती वगैरे तिथं दिलेली आहे. अपलोड प्रलंबितमध्ये ते दिसत आहे. आपल्या होम स्क्रीनवरती पुन्हा एक अपलोड प्रलंबित म्हणून दाखवत आहे आणि 198 सर्वे पेंडिंग दाखवत आहे. तर आता आपल्याला अपलोड करण्यासाठी तिथं सिलेक्ट करायचे त्याला आणि सिलेक्ट टॉप 3 निवडले अपलोड करावरती क्लिक करायचे. अपलोड केल्यानंतर सर्वे अपलोडेड सक्सेसफुली आणि असा मेसेज येऊन जाईल आणि नंतर आपण बघत आहात 198 सर्वे पेंडिंग दाखवत आहे आणि आपला अपलोड केलेल्यामध्ये एक सर्वे दाखवत आहे. आपण तिथून पाहू शकता, आपल्या पिकाची माहिती वगैरे बघू शकता. याच्यानंतर अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सक्सेसफुली सबमिट होईल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व शासनाच्या योजनांची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.